इथे मस्त मोठं शोरूम आहे साडीचं. परत हे एक मौसम करून पण एक छान शॉप आहे. इथे माझ्या बहिणीने या ताईंना आम्ही व्हरायटी दाखवायला सांगितली बॅग्समध्ये, ते दाखवतात. सो त्यांनी चांगलं डिस्काउंट करून दिलं आहे. त्यांच्याकडे एवढी व्हरायटी पण आहे चांगली. पॉकेटमध्ये आहे, प्रिंटेडमध्ये आहे, मस्त इयरिंग्सची व्हरायटी, खूप वेगवेगळ्या टाईपचे इयरिंग्स आहेत. पण खूप छान आहे. लॉंग, ज्यांना लॉंग इयरिंग मधून आम्ही हे 2 ज्वेलरी घेतली आहे. हा खोपा जे असतं ते आपण आंबाडामध्ये नऊवारीवरती घालतो. आमचे रिटर्न गिफ्ट सगळे घेऊन झालेले आहेत. सो तेच पॅकिंग. तुमच्याकडे असे मस्त हँड पर्समध्ये पण खूप छान छान व्हरायटी आहे बघा. त्याच्यात प्रिंट्स आहेत वेगवेगळे, जे आपण साडीवरती किंवा लेहंग्यांवरती कॅरी करतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल, बरे असाल. तर आज आहे संडे. तर लग्नासाठी आमची ऑलमोस्ट सगळी शॉपिंग डन झालेली आहे. आता आम्ही विचार केला की आपण रिटर्न गिफ्टची शॉपिंगवरती फोकस करूया. तर ताई आणि आई ऑलरेडी क्रॉफर्ड मार्केट व्हिजिट करून झालेले, पण त्यांना मनासारखं काही तिथे भेटलं नाहीये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. इव्हन डोंबिवलीत सुद्धा आम्ही चेकआउट केलं, पण तिथेही आम्हाला जसं हवं तसं काही मिळालेलं नाहीये. सो आज मी आणि आईने डिसाईड केलंय की आपण ठाण्या वेस्टला एकदा चेकआउट करूया, जिकडे एक मोठं होलसेल मार्केट आहे आणि ऑलमोस्ट एक खूप वर्षापासून खूप जुनं होलसेल मार्केट आहे, ज्याला म्हणतात खारकळआळी. तर म्हटलं खारकळआळीला जाऊन येऊया, तिकडे एकदा चेकआउट करूया तिथे काही आपल्याला मिळतंय का, आणि त्याच्यानंतर मग आपण डिसाईड करूया की एक्झॅक्टली आपण काय देऊ शकतो आणि कुठून देऊ शकतो. सो आता वाजले दुपारचे 1 आणि आमचं ऑलमोस्ट सगळं डन झालंय, घरचं जेवण झालं, आवरलंय. तर आता आम्ही निघालोय ठाण्याला जायला. तर चला मग आपण तिथेच भेटूया. तर खारकळआळी मार्केटबद्दल सांगायला जाऊ तर हे ठाणे वेस्टला मार्केट आहे आणि खूप मोठं आणि खूप जुनं होलसेल मार्केट आहे. आणि तिकडे ऑलमोस्ट आपल्याला सगळं मिळतं, म्हणजे क्रॉकरीचं मार्केट आहे, ऍक्सेसरीजचं मार्केट आहे, क्लोथिंगचं मार्केट आहे, परत गिफ्टिंगचं मार्केट आहे, डेकोरेटिव्ह आयटमचं मार्केट आहे. सो ऑलमोस्ट सगळं आपल्याला तिकडे मिळून जातं. म्हणजे हे इन शॉर्ट म्हणायला गेलं तर एक व्हर्जन ऑफ क्रॉफर्ड मार्केटच आहे. क्रॉफर्ड मार्केट आपलं खूप मोठं आहे, पण हे त्याचं स्मॉलर व्हर्जन आहे. चल आपण जाऊया, आपण जाऊया खाली. चल आई येते, चल. नाही आता आम्ही पोहोचलोय ठाणा स्टेशनला. सो आता ऍक्च्युली ते वॉकिंग डिस्टन्सच आहे, पण विमान असल्यामुळे आम्ही एवढं चालू शकत नाही. सो आता बघूया, ऑटो पकडतो, बिकॉज ऑटोने आपण 10 मिनिट्सनी पोहोचतो आणि बाय वॉक 20 to 25 मिनिट्स. सो म्हटलं की चला आता विमानात त्यांना घेऊन एवढं 20 मिनिटं तर नाही चालता येणार. सो आता आम्ही ऑटो पकडतो. बघा इकडनं पण आपण ऑटो पकडू शकतो जायला, पण ह्याच्यासाठी एवढी मोठी लाईन लावावी लागते. पण आता मी इकडनं बघते, दुसरीकडे चेक करते. आता मला ऑटो मिळाली आहे. आता म्हणजे ॲक्च्युली ऑटोची खरं तर गरज नाही आहे, नक्की जवळच येते, पण विमान असल्यामुळे म्हटलं की आपण ऑटोने जाऊया. आणि दुपार पण आहे, ऊन पण भरपूर आहे, तर आम्ही ऑटोच प्रेफर केली. सो आता आम्ही पोहोचलोय मार्केटला. तर इकडनं आम्ही ॲक्च्युली आधीच उतरलोय, बिकॉज मार्केट खूप आधीपासून स्टार्ट होत आहे. म्हटलं की ऑटोमध्ये बसून तर आपलं मार्केट फिरता येणार नाही, मग आम्ही आधीच उतरलोय. तर आता आम्ही चालत चालत एक्सप्लोअर करतो मार्केट. हे मीनाकारी शॉप करून पण आहे, तिकडे पण बाय 1 get 1 फ्री आणि 50% ऑफ आहे सगळ्या साडीजवरती. इकडनं आपलं मार्केट स्टार्ट होतं. सो चला आपण एक्सप्लोअर करूया आता मार्केटमध्ये काय काय आहे. इथे मस्त मोठं शोरूम आहे साडीचं. परत हे एक मौसम करून पण एक छान शॉप आहे. इथे माझ्या बहिणीने ऑलरेडी शॉपिंग करून झाली आहे, तर यांच्याकडे पण चांगले डिस्काउंट्स मिळतात आणि इव्हन व्हरायटी पण खूप छान आहे साडीची, लेहंगे. बिलकुलच गर्दी नाही आहे मार्केटला, पूर्ण मार्केट रिकामी आहे. दुपारचे वाजले 3. आता एवढी काही गर्दी नाही आहे, बिकॉज दुपारचा टाइम आहे म्हणून मोस्टली गर्दी कमी आहे. पण जशी संध्याकाळ होईल तसं मार्केट फुल होऊन जातो. आपण काही म्हटलं ते शॉपिंग मार्केट आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच जागेवरती मिळतात. सो लोकांची गर्दी पण तशीच असते. साड्यांचे पण खूप शोरूम्स होते आणि प्रत्येक साडीच्या शोरूममध्ये काही ना काही डिस्काउंट्स लावलेच आहेत. आता यांना आम्ही व्हरायटी दाखवायला सांगितली बॅग्समध्ये, ते दाखवतात. त्याच्याकडे बरेच व्हरायटी आहेत बघा. पोटली बॅग्स आहेत, ज्वेलरी बॅग्स आहेत, बँगल्स बॉक्स.
हे बघा असे देणार तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत मार्केट आहे आणि आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे. संध्याकाळ होत चालली आहे तसेच गर्दी पण तशीच वाढायला लागली. आणि ह्याला बघा, ह्याला रस्त्यावर चालायचं आहे. चल इथून इथून चल, इथून चल. हा चल. इथे कुर्ती सेट्स आहेत, कुर्तीची व्हरायटी आहे. आता ह्या दादांकडनं आम्ही ब्लाऊज पीस घेतलेत, सो त्यांनी चांगलं डिस्काउंट करून दिलं आहे. त्यांच्याकडे एवढी व्हरायटी पण आहे चांगली. पॉकेटमध्ये आहे, प्रिंटेडमध्ये आहे, काठवाले आहेत, प्लेन आहेत, बरीच व्हरायटी आहे. तुम्ही पण चेक करू शकता. रिओ आपण हेअरस्टाईलला ब्रॉच लावतो ना, त्याची व्हरायटी आहे रोजमध्ये. आता कंटाळा आला म्हणून त्याला चालायचं, मग तो चालायला लागला. आता खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे जेवढं आपण चालू तेवढं कमीच आहे. आता ऑलमोस्ट आम्हाला 1 तासाच्या वर झालंय. आम्ही चालतोच आहे. काही मार्केट संपत नाही, पण खूप व्हरायटी आहे. म्हणजे ॲक्च्युली ऑलमोस्ट सगळंच आहे इथे. मेन्स वेअर, लेडीज वेअर, साडी शॉप्स, हेअर ॲक्सेसरीज, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह आयटम्स, बरंच काही काय, फुटवेअर. कोणती हेअरस्टाईल्सची व्हरायटी आहे. थोडे ब्रॉच चेक करते, साडी पिन, बँगल्सची पण खूप छान व्हरायटी आहे. सगळ्या कलर्स मध्ये आहेत. 100 रुपीजची किती, 2 डझन आहे ना. मल्टी कलर मध्ये पण आहे. जो कलर मॅचिंग हवा तो मॅचिंग आपण कलर घेऊ शकतो. छान छान कलर आहेत. वेल्वेट मध्ये मस्त इयरिंग्सची व्हरायटी, खूप वेगवेगळ्या टाईपचे इयरिंग्स आहेत. पण खूप छान आहे. लॉंग, ज्यांना लॉंग इयरिंग्स आवडतात ती लोक घेऊ शकतात. खूप व्हरायटी, वेगवेगळे डिझाईन्स. शॉप आहे इकडे. सगळं देवाचं पण सामग्री मिळतं आणि आपल्या लग्नाची पण सगळी सामग्री मिळते. म्हणजे रुखवतीचं सामान आहे, परत मुंडवळा, भाशिंग्याची पण व्हरायटी आहे. पण हे आपल्याला जे हळदीला मेहंदीला यूज करतात ते पण आहे. सो इथे खूप छान व्हरायटी आहे. आम्ही पण इकडनं बरीच शॉपिंग केली आता. सुंदर सुंदर इमिटेशन ज्वेलरीचं पण शॉप आहे. तिथे मस्त व्हरायटी ऑफ डायमंडचे मंगळसूत्र आहे, मोत्याचे सेट्स, परत सगळे सेट्स आहेत. सगळे 100ची व्हरायटी आहे. लॉंग नेकलेस मध्ये पण आहे. त्यांच्याकडे अजून पण वेगवेगळे सेट्स आहेत. तिथे पण मोत्याचे सेट आहेत. ही सगळी व्हरायटी पण 100ची आहे. वगैरे डायमंडमध्ये पण खूप व्हरायटी आहे. गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये, रोज गोल्डमध्ये. म्हणून आम्ही हे 2 ज्वेलरी घेतली आहे. हा खोपा जे असतं ते आपण आंबाडामध्ये नऊवारीवरती घालतो ते, आणि हे कॉइन नेकलेस. आमची ऑलमोस्ट झालेली आहे शॉपिंग आणि विमान पण झोपलाय. तर बघूया आता अजून काही चांगलं वाटलं, काही दिसलं तर मग आम्ही ते घेऊ. तेच जरा चेकआउट करतो अजून काय मिळतंय का इकडे. तर आता हे मौसम साडीज जे आहे, तर आता आम्ही थोडंसं जाऊन तिथे साडीज चेकआउट करतो की तिथे कशा साड्या आहेत. बघूया इथे 50% आणि अप टू 50% ऑफ ऑन ऑल द साडीज लिहिलं आहे. तर बघ चेक करू कशा आहेत साडीज. मी तर शॉपमध्ये आलो आहे तिथे रिटर्न गिफ्ट चेक करायला, आणि त्यांच्यावर इतकी सारी व्हरायटीज आहे. बॅगमध्ये खूप व्हरायटी तुम्ही बघू शकता. किती सारे बॅग्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या रेंजचे, होलसेल रेटमध्ये. खूप व्हरायटी म्हणजे पोटली पॅटर्न आहे, बँगल्सचं बॅग आहे, कपकेचं बॅग आहे, परत आपल्या हँड बॅग्स आहेत, स्कूलचे बॅकपॅक्स आहेत, भरपूर काय काय वेगवेगळी व्हरायटी.
साडी कवर आहे, जूट बॅग्स आहेत. आमचे रिटर्न गिफ्ट सगळे घेऊन झालेले आहेत. सो तेच पॅकिंग दादांकडनं घेतले, त्यांनी चांगला डिस्काउंट पण दिला आहे. आणि तुम्ही पण इथे विजिट करू शकता. खारकर आयडीमध्ये हा शॉप आहे. खूप सारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, बॅग्समध्ये, उभ्यामध्ये येऊन चेक करू शकता. आता ॲक्च्युली आमचं रिटर्न गिफ्टचं सगळं डन झालं आहे. सो आता आम्ही आता थोडं स्वतःसाठी शॉपिंग करतो. बिकॉज आता आपण जसं ट्रेडिशनल वेअरवर आपण हातामध्ये घेतो बटवे किंवा पोटली पॅटर्न किंवा अजून पण वेगळ्या टाईप्स ऑफ पर्सेस असतात. सो मग म्हटलं की आता आपल्यासाठी चेकआउट करूया, म्हणजे त्यांच्याकडे त्याच्यासाठी पण खूप छान छान व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. सो आता त्याच्यामध्ये आम्ही चेकआउट करतो आणि बघतो कुठली आवडते का त्यामध्ये. दोन बाजू माझे कसं लांबीला आहे ना. मस्त हँड पर्समध्ये पण खूप छान छान व्हरायटी आहे बघा. त्याच्यात प्रिंट्स आहेत वेगवेगळे, जे आपण साडीवरती किंवा लेहंग्यांवरती कॅरी करतो. हे एक पोटली पॅटर्न आहे, हे एक आहे. आणि अजून पण बरीच व्हरायटी आहे याच्यामध्ये पण. आता तर मग फायनली वी आर डन विथ द शॉपिंग. आणि आता आम्ही डिरेक्टली इथून ऑटो करून ओलाने डोंबिवलीला जाणार आहोत. बिकॉज आता ट्रेनने एवढं सामान घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे आणि अजून पण बरंच काही काही घेतलं आहे आम्ही. आता इथून आम्ही डायरेक्टली करणार ओला आणि आम्ही डायरेक्ट डोंबिवली. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. तर ओलाच बेसिकली बुक केली बिकॉज ट्रेनने तर एवढं सामान घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं आणि ते पण विमानला घेऊन. ओला केली बुक, पण ओला यायला इतका टाइम गेला आणि त्या ठाणे आणि संध्याकाळची वेळ, ते फुल ऑफ ट्रॅफिक ठाणे. आणि ओला तरी पुढे निघून गेले तर यांना सामान थोडं तरी पुढे घेऊन जावं लागलं बिकॉज तिकडे यू टर्न घेण्याचं प्रोव्हिजन नव्हता त्याला. पण ठीक आहे, थोडंसं स्ट्रगल करावं लागलं, पण झालं. आता बसलो ऑटोमध्ये, ते डिरेक्टली ताईच्या घरी जाणार आहे. तरी जवळपास 45 मिनिट्स लागतील आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग ताईकडनं जेवून मग परत आईच्या घरी आम्ही रिटर्न. आणि विमानला तर ऑटोची राईड एवढी आवडते. विमान खूप फ्रेश असतो ऑटोमध्ये बसतो. विमान तुला ऑटो आवडते? हो आवडते.